सर्व शेतकऱ्यांना जय श्रीकृष्णा। श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। हे कृष्णा, ज्याप्रमाणे तू गायीचे रक्षण केलेस आणि तुझ्या दैवी शक्तीने शेतांचे पण आमच्या पोषण तूच करतोस। आम्ही बियाणे पेरतो तेव्हा आमच्या हातांना मार्गदर्शन पण तूच करतोस। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्हाला भरभरून आशीर्वाद दे आणि आमच्या पिकांचे पण रक्षण कर, एवढीच आम्हा शेतकऱ्यांची तुझ्याकडे प्रार्थना आहे। तर शेतकरी बंधूंनो, श्रीकृष्ण तर आपल्या पाठीमागे आहेतच, पण आपलंही कर्तव्य आहे की वेळोवेळी आपण शेतामध्ये जाऊन आपल्या पिकाचे निरीक्षण करणे आणि कुठले रोग आहेत, काय आहेत, तर त्या रोगांचे नियंत्रण करणे हे आपले कर्तव्य आहे। चला तर आपण या प्लॉटची पाहणी करूयात, पाहूयात आहे का काही कुठला अटॅक वगैरे। हा पहा, हा इकडे दिसत आहे, पाने पिवळी पडलेली दिसत आहेत। तर मित्रांनो, याला आपण फोकस, याला आपण पिवळा मोजाक असे म्हणू शकतो। तर याच्या नियंत्रणासाठी ही जेवढी काही शेतामध्ये आपल्या झाडे असतील तेवढी वेळीच उपटून शेताच्या बाहेर लांब कुठेतरी खड्डा करून पुरून टाकलेली खूप चांगली राहील। आणि प्रतिबंधात्मक उपाय म्हणून थायोमिथॉक्झाम 25% 2 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे। आणि पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पिकामध्ये एकरी 10 पिवळे चिकट सापळे किंवा कामगंध सापळे लावावेत। आणि फवारणीसाठी कीटकनाशकाची व पाण्याची शिफारस केलेली मात्राच वापरावी। नत्रयुक्त खतांचा अतिरिक्त वापर पण टाळावा। याची आता सुरुवात आहे, याचं वेळीच प्रतिबंध केला पाहिजे। चला तर मग अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्याकरिता आजच ITC मार्स ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्ले स्टोअरवरून ITC मार्स हे ॲप डाउनलोड करा। धन्यवाद।